तुमची सही ठरवते तुमचं नशीब. जाणून घ्या तुमच्या सहीचं गुपित. तुमचं नशीब, तुमचं यश आणि तुमचं व्यक्तिमत्व हे सगळं एका छोट्याशा गोष्टीवर अवलंबून असू शकतं. तुमच्या सिग्नेचरवर. हो, खरंच. तुम्ही जशी सही करता तशी तुमची ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास आणि इथपासून तिथपर्यंतचा प्रवास ठरतो. शास्त्र काय सांगतं? तुमची सही वर चढती आहे का की खाली झुकते? तुमचं नाव पूर्ण लिहिता की फक्त एकच अक्षर? या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमचं भाग्य, व्यक्तिमत्व आणि यशाचा दरवाजा उघडू शकतात किंवा बंदही करू शकतात. चला पाहूया त्या 15 गोष्टी ज्या तुम्ही आजपासून लक्षात घेतल्या तर तुमची सिग्नेचर, तुमचं नशीब उजळू शकते. नंबर 1. सही नेहमी वर चढती असावी, कारण प्रगती आणि यश दर्शवते. जर तुमची सही थोडीशी वर चढणारी असेल तर ती तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा, आत्मविश्वासाचा आणि सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याच्या वृत्तीचा सूचक मानली जाते. अशी सही करणाऱ्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो आणि त्याचे मन कायम पुढे जाण्याच्या विचाराने प्रेरित असते. सावधान! जर सही खाली झुकणारी असेल तर ती नैराश्य, आत्मविश्वास कमी होणं किंवा अपयशाला स्वीकारणारी वृत्ती दर्शवते. नंबर 2. सिग्नेचर स्पष्ट व वाचनीय असावी, कारण पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा दाखवते. सही जर स्पष्टपणे वाचता येत असेल तर ती व्यक्तीचा पारदर्शक स्वभाव, प्रामाणिकपणा आणि थेट बोलण्याची सवय दाखवते. अशी व्यक्ती आपल्या कामकाजात व निर्णयांमध्ये सुस्पष्ट असते. सावधान! जर सही गोंधळलेली, वळणदार किंवा खूप अवघड असेल तर ती भ्रम, गुप्ततेची प्रवृत्ती किंवा अस्थिर विचार दाखवू शकते. नंबर 3. संपूर्ण नावाने सही करावी, कारण संपूर्ण ओळख टिकते. सही करताना आपलं पूर्ण नाव लिहिल्यास ती ओळख ठामपणे मांडली जाते. अशी सही व्यक्तीच्या आत्मविश्वासाचं आणि स्वतःची ओळख स्पष्ट ठेवण्याच्या वृत्तीचं प्रतीक असते. सावधान! जर केवळ पहिले अक्षर किंवा टोपण नावाने सही केली तर व्यक्तिमत्व अर्धवट वाटू शकतं आणि ओळख गोंधळात येऊ शकते. नंबर 4. सहीखाली सरळ रेषा असावी, कारण स्थैर्य आणि संरक्षण दर्शवतं. सहीखाली सरळ, सातत्यपूर्ण रेषा ही आपल्या आत्मविश्वासाचं व मानसिक स्थैर्याचं लक्षण आहे. ती सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवते आणि मी ठाम आहे असा संकेत देते. सावधान! जर रेषा अर्धवट असेल, वाकडी असेल किंवा एकाच बाजूला थांबलेली असेल तर ती अस्थिर विचारधारा व अर्धवट योजना दर्शवू शकते. नंबर 5. सहीचा शेवट वर वळलेला असावा, कारण भविष्याकडे उंचीने पाहण्याची वृत्ती दर्शवते. जर तुमची सिग्नेचर शेवटी वर वळत असेल तर ती आशावादी दृष्टिकोन दर्शवते. ही उंची भविष्याच्या उंच शिखरावर पोचण्याच्या तयारीचं प्रतीक आहे. सावधान! जर शेवट खाली वळलेला असेल तर ते आत्मसमर्पण, हार मानणं आणि नकारात्मकता दर्शवू शकतं. नंबर 6. योग्य शाई वापरावी, कारण रंगाचाही मानसिक परिणाम होतो. निळी शाई ही शांतता, स्थिरता आणि सकारात्मक ऊर्जा दर्शवते, तर काळी शाई अधिकृतता, ठामपणा आणि व्यावसायिक दृष्टिकोन देते. सावधान! लाल किंवा हिरवी शाई नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकते. लाल रंग विशेषतः तणाव, वाद आणि आक्रमकता दर्शवतो. नंबर 7. सही करताना मन एकाग्र आणि शांत असावं, कारण कंपनांचं महत्त्व आपण ज्या क्षणी सही करतो त्यावेळी आपले विचार आणि भावना त्या सिग्नेचरमध्ये उतरतात. मन एकाग्र असेल तर सकारात्मक कंपन तयार होतात. सावधान! गोंधळलेल्या मनस्थितीत सही केली तर ती नकारात्मकतेचं प्रतिबिंब बनते आणि निर्णयावरही परिणाम करू शकते. नंबर 8. गोंधळलेली आणि अतिशय कलात्मक सही नको, कारण मनोवृत्ती अस्थिरतेचं लक्षण. अति कलात्मक किंवा गूढ वळण असलेली सही ही दर्शवते की व्यक्ती अनेक वेळा गुप्त विचार करणारी, संभ्रमित किंवा बनावटी असू शकते. सावधान! अशी सही अधिक विश्वासार्हतेच्या अभावाचं लक्षण ठरते. व्यवसाय किंवा व्यवहारात लोक अशा सिग्नेचरवर विश्वास ठेवत नाहीत. नंबर 9. फार मोठी किंवा फार छोटी सही नको, कारण संतुलन दर्शवतो. सिग्नेचरचा आकार खूप मोठा असल्यास व्यक्ती अहंभावी असते असं मानलं जातं, तर खूप लहान सही ही आत्मविश्वासाच्या कमतरतेचं लक्षण मानली जाते. सावधान! संतुलन नसेल तर व्यक्तिमत्वही असमतोल आणि अतिरेकी वाटू शकतं. नंबर 10. नावातील पहिले अक्षर ठाम आणि मोठं असावं, कारण लीडरशिप आणि ठामपणा दर्शवतो. पहिलं अक्षर ठळक आणि स्पष्ट लिहिल्यास
ती व्यक्ती आत्मविश्वासी नेतृत्व करण्यास तयार आणि ठाम निर्णय घेणारी असते. सावधान, जर नावाची सुरुवातच दुर्बळ असेल तर व्यक्तीला निर्णय घेताना अडचणी येतात आणि ती लोकांसमोर ठाम राहू शकत नाही. नंबर 11, अनावश्यक चिन्ह डिझाईन्स टाळावी कारण ऊर्जा कमी होते. सहित हृदय वळण, स्टार किंवा इतर नको ती चिन्ह वापरणं योग्य नाही. यामुळे सिग्नेचरचा गाभा आणि ऊर्जा दोन्ही विस्कळीत होतात. सावधान, ही सवय व्यक्तीच्या विचारातील गोंधळ व अस्थिरतेचं घोतक ठरू शकते. नंबर 12, सही नेहमी उजवीकडून डावीकडे सरकावे कारण भविष्याच्या दिशेने वाटचाल. सही उजवीकडे सरकणे म्हणजे भविष्याकडे वाटचाल. ती आकांक्षा, स्वप्न आणि पुढे जाण्याची वृत्ती दर्शवते. सावधान, जर सही डावीकडे सरकत असेल तर ती भूतकाळात अडकलेपण, मागे पाहणं आणि आत्मनाशात्मक वृत्ती दर्शवते. नंबर 13, सही सतत बदलू नये कारण व्यक्तिमत्व व नसीब अस्थिर होतं. आपली सही ठरलेली आणि सातत्यपूर्ण असावी. ती ओळख टिकवते आणि ऊर्जेला स्थैर्य देते. सावधान, वारंवार सही बदलणं म्हणजे मनाचा गोंधळ, विचारांचा अपुरेपणा आणि जीवनात निर्णय घेताना अडचणी निर्माण होणं. नंबर 14, फक्त इंग्रजीत किंवा फक्त मराठीत करू नये कारण दोन्ही ओळख जपावी. जिथे शक्य आहे तिथे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये सिग्नेचर ठेवणं ओळख दृढ करतं आणि आपल्या संस्कृतीची जपणूकही होते. सावधान, फक्त एका भाषेची सही अनेक ठिकाणी अपूर्ण ओळख निर्माण करू शकते. नंबर 15, सहीवर तुमचं व्यक्तिमत्व दिसलं पाहिजे कारण ही तुमची छाप आहे. सिग्नेचर म्हणजे तुमचं वैयक्तिक ब्रँड. ती पाहून लोक तुम्हाला ओळखतात, म्हणून ती ठाम, सकारात्मक आणि एक विशेष ओळख निर्माण करणारी असावी. सावधान, जर सिग्नेचर तुमच्याशी सुसंगत वाटत नसेल तर ती तुमचं व्यक्तिमत्व दर्शवू शकत नाही आणि प्रभाव निर्माण करत नाही. तर मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.